नमस्कार मित्रांनो, तर आज होती मला सुट्टी, त्याच्यामुळे मम्मी तुम्हाला सकाळी सकाळी किचनमध्ये दिसत नाहीये, पण ती बाहेर जाताना मला एक काम सांगून गेली होती, ते म्हणजे आमटीला फोडणी देण्याचं. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले टेरेसवर जाऊन फ्रेश कढीपत्ता आणला, आमटीच्या फोडणीची तयारी केली आणि मस्त चुरचुरीत अशी आमटीला फोडणी दिली. फोडणी देऊन झाल्यानंतर मी माळ्यावरचा हा डबा काढला, कारण या डब्यामध्ये होते आमच्या सगळे ठेवणीतले दिवे आणि आज होती दीप अमावस्या, त्याच्यामुळे सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ केले. आता प्रियंका इकडे असते तर ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागल्या नसत्या, कारण या सगळ्या गोष्टी ती खरंच मनापासून आणि प्रेमाने करते, पण ती नसल्यामुळे या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या आहेत. असो, तर आज दुपारच्या जेवणामध्ये मम्मीने मस्त अशी गरमागरम बेसनपोळी बनवली होती. दुपारचं जेवण केलं, छान झोप काढली आणि मग उठल्यावर फ्रेश होऊन संध्याकाळच्या पूजेची तयारी केली. इकडे सगळ्यात पहिले मी केलं गणपतीचं पूजन आणि मग सगळे दिवे प्रज्वलित केले आणि जसे दिवे प्रज्वलित झाले ना, आमचं अख्खं घर प्रकाशमय झालं. प्रकाशमय झालेल्या दिव्यांपुढे माझ्या कुळाच्या पंथीसाठी म्हणजेच आपल्या चारवीसाठी उदंड आयुष्य मागितलं. बाय द वे, आज तुम्ही दीप अमावस्या साजरी केलीत की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.